नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मृत्यूत गेलेली, त्याला कुठल्याही ना पत्नी समजत होती, ना मुलं, ना कोणाचा परिचय, काहीच ओळख नव्हती। परंतु डॉक्टर साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत अक्षरशः मी स्वतः साक्षीदार आहे सर, रात्री 1 वाजता 2 वाजता 3 वाजता त्यांची व्हिजिट असायची की पेशंटची तयारी कशी आहे, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि काही अडचण आली, पैसे आहेत का, जेवणाचे पैसे आहेत का, म्हणजे टिफिनची व्यवस्था आहे की नाही, कारण का त्यांच्याकडे लहान मुलं होती, त्यांची परिस्थिती नव्हती, मुलगा आणि मुलगी असल्यामुळं की अन्न नेणारं कोणी आणि नातेवाईक कमी, त्यामुळं सरांनीच सांगून ठेवलं की यांना काही टिफिन लागला किंवा काही लागलं तर सगळी व्यवस्था करा। स्वतः जातीने स्वतः डॉक्टर साहेब विचारायचे, हा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेला हा प्रसंग आहे। आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या ट्रीटमेंटच्या नंतर ते एकदम झाले, त्यांना सगळं आठवायला लागलं आणि आज ते अतिशय उत्तम ठणठणीत ते पेशंट आहेत, याचा मी स्वतः साक्षीदार आहे। आणि म्हणजे डॉक्टर, आणि त्या दिवशी त्या जोशीताईंच्या मुखातून वाक्य आलं, हे डॉक्टर मिलिंद दुनाखे हे डॉक्टर नाहीत म्हणे, ते देव आहेत। आणि ती बाई डसडसा रडायला लागली, म्हणजे देवासारखा माणूस भेटणं, आणि ज्यांच्या नावामध्येच मिलिंद आहे म्हणजे मधासारखा प्रत्येकाला जीव लावणारे आमचे डॉक्टर साहेब आहेत। साहेबांना खरं तर हे या प्रसंगी त्यांची मराठवाडा, विदर्भ या सर्व याच्यातून पेशंटला स्पर्श केला तरी त्यांना नवीन जीवदान देणारे आपले डॉक्टर साहेब आहेत। आणि त्यांच्यासाठी मी खूप खूप देवाकडे प्रार्थना करतो की डॉक्टर साहेबांना उदंड आयुष्य लाभावं, प्रत्येक पेशंट आलेला हा सुखरूप त्यांच्या घरी आनंदानेच जावा, या शुभेच्छा देतो। आणि साहेबांच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याकरता देखील त्यांना लाख लाख शुभेच्छा। यश, कीर्ती, आरोग्य, ऐश्वर्य, धन, संपत्ती, सुख, समृद्धी सर्व काही डॉक्टर साहेबांना लाभावं। आणि दुसरं विशेष म्हणजे डॉक्टर साहेबांच्या पत्नी ज्या आहेत त्या सौभाग्यवती, त्या देखील गायनिक आहेत, बरोबर ना सर, स्त्रीरोग तज्ञ आहेत, अतिशय नामवंत आहेत। अशी हे विष्णू लक्ष्मीची जोडी आणि त्यांच्या हातून घडणारं हे सगळं सहकार्य सत्कार्य, याच्यासाठी त्यांना देव उदंड आशीर्वाद द्यावं हीच प्रार्थना करतो। धन्यवाद।